वर्षांपासून विनयभंगाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी तसेच नाशिक शहर आणि ग्रामीण भागातून तडीपार आरोपी क्राईम ब्रँच युनिट 2च्या ताब्यात। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट 2चे पोलीस हवालदार संजय सानप आणि परमेश्वर दराडे यांना मिळालेल्या माहितीने पाथर्डी फाटा शिवार आनंदनगर येथे फिरत असलेला आरोपी गणेश तुळशीराम लिपणे मिळून आलेला। सदरचा आरोपी सातपूर पोलीस ठाणे हद्दीत गुन्ह्यात फरार असून घरफोडीच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून सदरच्या आरोपीकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, यशवंत बेंडकोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, गुलाब सोनार, पोलीस हवालदार संजय सानप, मनोहर शिंदे, सुनील आहेर, चंद्रकांत गवळी, परमेश्वर दराडे, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, प्रवीण वानखेडे, पोलीस अंमलदार सुनील खैरनार आदींनी ही कारवाई केली आहे। NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक।